नमस्कार मंडळींनो, तर मी विठ्ठल चौधरी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तर मंडळींनो, आज आपण भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी चौथे शिवलिंग म्हणजेच ओंकारेश्वर या ठिकाणी आलो आहोत आणि या शिवलिंगाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर चला। तर काल रात्री आपण पुणे या ठिकाणाहून निघालो होतो। तर रात्री महाराष्ट्र बॉर्डर पार करून आपण आज पहाटे ओंकारेश्वर या ठिकाणी पोहोचलो। ओंकारेश्वर हे मंदिर भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये खांडवा जिल्ह्यामध्ये आहे। हे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावरती शिवपुरी नामक एका बेटावर स्थिर आहे। ओंकारेश्वरला येण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही भारतातून कोणत्याही शहरातून इंदोर या ठिकाणी येऊ शकता। इंदोरमधून बस किंवा टॅक्सीच्या माध्यमातून तुम्ही ओंकारेश्वरला पोहोचू शकता। इंदोर ते ओंकारेश्वर हे अंतर 77 किलोमीटर एवढे आहे। तर मित्रांनो, आता आपण ओंकारेश्वर या ठिकाणी आलो आहोत आणि स्वतःच आपला महादेवाचा नंदी देखील दिसून आला। ओंकारेश्वरचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला गोदावरी नदी ओलांडून पलीकडे जायला लागते। त्यासाठी ओंकारेश्वरमध्ये बोटिंग ही सुविधा उपलब्ध आहे। तसेच याच गोदावरी नदीवर एक पूल देखील बांधला गेला आहे। तुम्ही बोटिंगद्वारे अथवा या पुलाद्वारे ओंकारेश्वर या मंदिरात जाऊ शकता। तर आपण पुलाद्वारे या मंदिराकडे जाणार आहोत। या पुलाच्या एका बाजूला ओंकारेश्वरचे मंदिर असून दुसऱ्या बाजूला गोदावरी नदीवरील धरण दिसून येते। गोदावरी नदीवरील हा पूल पार करून आल्यावर आपल्याला इथे दर्शन लाईन लागून जाते। आता आपण ओंकारेश्वरच्या सभामंडपामध्ये आलो आहोत। भव्य असा हा सभामंडप। तर आतमध्ये जाऊया। या शिवलिंगाबद्दल असे सांगितले जाते की राजा मंदांताने या नर्मदे किनारी तपस्या करून शिवमहादेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान देखील मागून घेतले। तेव्हापासून हे शिवतीर्थ ओंकारेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले। ओंकारेश्वरचे दर्शन झाल्यावर आपल्याला बोटिंगद्वारे गोदावरी नदी संपूर्ण फिरता येते। यासाठी प्रति व्यक्ती 100 रुपये चार्ज आहे। आता आपण नर्मदा नदीवर बांधलेल्या धरणापाशी आलो आहोत आणि या ठिकाणी नर्मदा नदी व कावेरी नदी यांचा संगम देखील होतो।
तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर भेटू अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत हर हर महादेव.